मुंबईत विक्रोळीतील माढाच्या नवीन घरांना पहिल्याच पावसात गळती लागलेली आहे। घरांना गळती लागल्याने माढाच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। स्वस्तात मस्त घरं अशी माढाची ओळख, मात्र गेल्या अनेक वर्षात माढाची ओळख पुसत चाललेली आहे। नुकत्याच मुंबईतल्या माढाच्या लॉटरीत विक्रोळीत अनेकांना घरं लागली, मात्र या घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती लागलेली आहे। इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे ज्यांना लॉटरी लागली, ज्यांना ही घरं लागली, ते लोक चांगलेच हैराण झालेले आहेत। यामुळे माढा आणि शिर्के बिल्डर यांच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। सगळ्यांनी मिळून जवळपास 22% त्यातून मिळाले। जर हे 22% माढाच्या बिल्डिंगमधून मिळणार तर बिल्डिंग गळणार नाही तर काय होईल? गळतीच एवढी लागली पैसे खाण्यासाठी तर तो काय बांधकाम करेल? शिर्के नावाचं नाव मोठं आहे, शिर्केला सुद्धा ते काम माझ्या माहितीप्रमाणे कुठली स्पर्धा नव्हता, वाटप करून दिलेत, मॅनेज करून दिलेत आणि ते टक्केवारी घेतली गेली। त्याचा परिणाम मुंबईच्या या गाळेधारकांना फ्लॅट्समध्ये जे काही ऑक्शनमध्ये जे काही घेतात किंवा लॉटरीमध्ये घेतात त्या सगळ्यांनाही भोगावं लागणार आहे। आता हा मुद्दा सुद्धा सभागृहात उपस्थित होऊ शकतो, त्याबद्दल काय सरकारकडून प्रतिक्रिया येते याकडे लक्ष असेल। मात्र टक्केवारीमुळे अशा प्रकारचं बांधकाम केलं जात आहे, म्हाडाच्या घरांना गळती लागलेली आहे, याला जबाबदार कोण असा सवाल विरोधक विचारतायत। टक्केवारीचा हा सगळा फटका आहे जो सर्वसामान्यांना बसतोय, असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे। तर म्हाडाच्या घरांना गळती लागल्याचा हे दृश्य आपण पाहतोय। विक्रोळीतली म्हाडाची घरं नुकतीच मुंबईतल्या लॉटरीत लागलेली ही घरं आहेत, मात्र तिथे घरांना गळती लागलेली आहे।